गोष्ट आहे 1991-92 सालातली. त्यावेळेला मुंबईमध्ये असलेल्या भांडूप उपनगरामध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये मी नोकरीमध्ये कार्यरत होतो. त्यावेळेला आमच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये जयराम गोताड नावाचा एक 32-33 वर्षाचा तरुण फिटर म्हणून कार्यरत होता. फिटरचं काम करत होता. 5.5 फुटाची उंची, गव्हाळ वर्ण, अतिशय बोलके डोळे आणि पटकन मला काम द्या आणि मी ते किती कौशल्यपूर्ण रीतीने लगच्या लगेच तुमचं काम पूर्ण करून टाकतो ते बघा, असं सांगणारी देहबोली आमच्या या जयराम गोताडला लाभलेली होती. कधी एखादं मशीन बंद पडल्यावर इंटरकॉमवरून मेंटेनन्स डिपार्टमेंटला जर फोन केला आणि माझ्या सुदैवाने तिथे असणाऱ्या या गोताडनी जर फोन उचलला तर तो म्हणत असे, साहेब काय झालंय? मी त्याला सांगत असे, बाबा असा असा मशीनमध्ये बिघाड आलेला आहे. ठीक आहे, बघतो ना. आता हे टेलिफोनवरचं संभाषण सुरू असताना मी गोताडला सांगत असे की तुम्ही जरा काम करायला सुरुवात करा. मी त्याचा जो ब्रेकडाऊन मेमो म्हणजे इंटिमेशन आहे ती पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुमच्या डिपार्टमेंटला पाठवून देतो. त्यावर या गोताडचं उत्तर असे, साहेब कशाला हात दुखवताय तो मेमो लिहून? अहो छोटं मोठं असेल तर मी पटकन जाऊन करून टाकतो. काही फारच मोठं असेल तर नंतर तुम्हाला येऊन सांगतो, मग मेमो बनवा. उगा छोट्या मोठ्या कामासाठी कसला मेमो बनवत बसताय? असं अतिशय दिलखुलास उत्तर देऊन फोन ठेवला जायचा आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये ते मशीन रिपेअर होऊन धडधड करत लागायचं आणि ते माझ्या कानावरती यायला लागायचं. आता हा गोताड केवळ कामामध्येच हुशार होता असं नव्हे, तर त्याचं एकंदर वागणंच अतिशय सावध, तेवढंच मिश्किल आणि त्याला असणारा काहीतरी देवाचा एक आशीर्वाद असायचा की प्रत्येक गोष्टीतनं त्याचं भलंच होत जायचं. हे 5-7 वर्ष तर मी अनुभवत होतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा हा माणूस इतक्या शिताफीने यश संपादन करत असे किंवा काही वेळेला आपली सहज सुटका करून घेत असे, ते पाहून मला नवल वाटायचं. एकदा शनिवारी दुपारी मेंटेनन्समध्ये त्यांचं जे टोळकं बसलेलं होतं त्याच्यामध्ये या जयराम गोताड सहज बोलून गेला की अरे आत्ता बघितलं मी, माझा रेल्वेचा पास 2 दिवसापूर्वीच संपलाय, माझ्या काही लक्षात नाही. आता असं करतो, आज घरी असाच विदाऊट जातो आणि सोमवारी येताना पास काढतो, म्हणजे तेवढे 2 दिवस मला तो पास वाढवून मिळेल. आता 30-32 वर्षाचं वय साधारण ॲव्हरेज असलेलं त्या टोळक्याने जयरामचं हे बोलणं ऐकलं आणि जयराम तिथून दूर झाल्यावर तिथल्या त्या सवंगड्याने सहकार्याने आपापसामध्ये एक कट शिजवला गोताडच्या विरुद्ध गमतीचा. त्याने असं ठरवलं की आज हा गोताड कंपनीतून आपली ड्युटी करून बाहेर पडला की याच्याबरोबरच आज जायचं आणि हा दादर स्टेशनला उतरल्यानंतर याला पकडून TCच्या म्हणजे तिकीट चेकरच्या हवाली करायचं आणि याला आज दंड भरायला लावायचं. गोताडला या गोष्टीची सुतराम कल्पना नव्हती. त्या दिवशी ते कामाचे तास म्हणजे ड्युटी अवर्स संपले आणि गोताड नेहमीप्रमाणे कपडे बदलून बिनधास्त होऊन निघाला. आज त्याच्याबरोबर पाडावे आणि येरागी नावाचे त्याचे सहकारी बरोबर चालायला लागले. गोताडला हे थोडंसं वेगळं वाटलं, पण त्याच भागात राहणारे आहेत आणि आपले सहकारी आपल्याबरोबर चालतायत इतका साधा अर्थ त्याने घेतला. स्टेशनवर गेल्यावर गाडी आली. गोताड ज्या डब्यामध्ये चढला त्याच डब्यामध्ये हे पाडावे आणि येरागी नावाचे त्याचे त्याच वयाचे सहकारी चढले आणि आता याला दादर स्टेशनला उतरल्यावर TCच्या ताब्यात द्यायचा असं निश्चित करून एकमेकांकडे नेत्रपल्लवी त्यांची सुरू झाली. गाडी
अर्धा तासाचा प्रवास करून दादर स्टेशनमध्ये पोहोचली आणि गोताड उतरल्याबरोबर या पाडावे आणि येरागी नावाच्या त्याच्या सहकार्याने आमच्या गोताडचा पुरा ताबा घेतला. बाहेर पडणाऱ्या माणसांकडे बघून तिकीट चेक करणारा 2 चेकर मंडळी त्या दिवशी दादर स्टेशनच्या बाहेर पडण्याच्या दरवाजावर उभे होते. त्यांच्या जवळ गेल्याबरोबर गोताडला या येरागी आणि पाडावे या त्याच्या दोन्ही सहकार्याने घट्ट धरलंने आणि खेचत देऊन टीसीच्या समोर उभं केलं आणि सांगितलं, साहब देखो आज ये आदमी विदाउट जा रहा है. टीसीचं वय 50-55. त्याच्या समोर 2 माणसं एका विदाऊट माणसाला धरून समोर आणतायत ही त्याला स्वप्नातही शक्य न वाटणारी गोष्ट घडली. त्यामुळे ही माणसं त्यांचं एकंदर वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती न लपवता येणारे हसण्याचे भाव बघून टीसीला वाटलं की आज या तिघांनी मिळून माझे काहीतरी गंमत करायचा कट रचून आलेले आहेत. यांच्या सांगण्यावरून हा मधला माणूस जो आहे म्हणजे आमचा गोताड, त्याला जर मी तिकीट विचारलं तर तो एखाद वेळ खिशातून तिकीट किंवा पास काढून माझ्यासमोर धरेल आणि माझी जी काही फजिती होईल ती बघत हे तिघेही जण खदा खदा हसत स्टेशनच्या बाहेर पडतील. एवढं सगळं विचारचक्र पुढच्या मिनिटभराच्या अवधीमध्ये त्या टीसीच्या डोक्यामध्ये फिरून झाल्यावर त्याच मिस्किल भावाने तसंच हसत तो टीसी या आमच्या पाडावे आणि येरागीला म्हणाला कि अरे इसका क्या, रोज हजारों आदमी विदाउट जाते, आज उसको भी जाने दो. झालं. गोताड अर्ध्या मिनिटापूर्वी जो प्रेशरमध्ये आलेला होता तो पण हसत स्टेशनच्या बाहेर पडला आणि त्याला पकडून नेणारे येरागीने पाडावे थोडे का होईना हिरमुसले होऊन आपापल्या घरी गेले. भाग्य साथ देतं ते असं. पण त्याच्यानंतरच्या पुढच्या 6-8 महिन्यांनी एक दिवस सकाळी गोताड आमचा कामावर आल्यावर खदखदा हसत एक गोष्ट सगळ्यांना सांगायला लागला. ती गोष्ट म्हणजे खरोखर एखाद्याच्या बाबतीमध्ये ती गोष्ट घडल्यावर त्या दिवशी निदान त्या माणसाचा पूर्ण वेळ मूड ऑफ व्हायला पाहिजे अशी एक घटना आमच्या गोताडच्या आयुष्यामध्ये त्या दिवशी सकाळी कामावर येताना घडलेली होती. आमच्या गोताडचं दादर पासून आमच्या कंपनीच्या स्टेशनपर्यंत येईपर्यंतच्या प्रवासामध्ये गाडीतल्या चोरट्यांनी मोठ्या शिताफीने गोताडचं पाकिट उडवलं होतं. आता गोताड ज्याला त्याला जाऊन ही गोष्ट सांगत होता, अरे यार आज माझं गाडीत पाकिट उडवलं, आणि हसायला लागायचं. आज माझं गाडीत पाकिट उडवलं असं म्हणून त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी त्याच्या तोंडातून हसू बाहेर पडतच होतं. थोड्या वेळाने 5-10 लोकांना ही बातमी सांगून तो माझ्याकडे ही बातमी सांगायला आला. म्हणे, केतकर साहेब आज माझं गाडीत पाकिट मारलं म्हणे, आणि हसायला लागला. आता पुढच्या 1-2 तासामध्ये कंपनीतल्या 15-20-25 माणसांना गोताडनी हे सांगून हसून पुरेसं घेतलं होतं. दुपारी जेवणाच्या थोडं आधी काही कामानिमित्त हा गोताड माझ्याकडे आला. तेव्हा मी म्हटलं, ते काम जरा बाजूला राहून दे, तुमचं आज पाकिट सकाळी मारलं गेलं आणि तुम्ही हसत हसत सगळ्यांना हे सांगताय, हे काय मला पटलेलं नाही. याचं खरं काय ते मला सांगा. तुम्ही उगीच सांगताय का की तुमचं पाकिट गेलं? नाही हो म्हणे साहेब, माझं आज खरोखरच पाकिट मारलं आणि त्याचंच मला आज हसू येते. म्हटलं, असं काय झालं की बाबा पाकिट मारलं गेल्यावर सुद्धा तुम्हाला हसू येतंय? त्यावेळेला त्या गोताडने मला थक्क करणारी पुढची कहाणी सांगितली. त्यामुळे काय झालं साहेब, आज मी सकाळी दादर स्टेशनला गाडी पकडल्यानंतर 2-3 स्टेशन गेल्यावर सहज मी
हात लावून माझ्या खिशातलं पाकिट चाचपलं तर मला खिसा रिकामा दिसला. म्हणून मी हात घालून बघितला तर माझ्या लक्षामध्ये आलं की माझ्या खिशावर अतिशय सराईतपणे ब्लेड मारून कोणीतरी माझं पाकिट लांबवलेलं आहे. ते लांबवलेलं आहे हे लक्षात आल्यावर मी हमसून हमसून रडायला गाडीमध्ये सुरुवात केली. लोक चमकून माझ्याकडे बघायला लागल्यावर मी म्हणालो की गाडीमध्ये आत्ता माझं पाकिट मारलं गेलं किंवा पडलंय. त्या पाकिटात 6,000 रुपये होते. मुलाच्या ऍडमिशनसाठी मी 6,000 रुपये आज दुसऱ्याकडनं उसने आणले होते. त्या पाकिट माझं मारलं गेलं आणि मी रडत होतो. आपल्या कंपनीचं स्टेशन येईपर्यंत मी पुरेपूर रडत होतो. परत परत एकच गोष्ट सांगत होतो की आज 6,500 रुपये असलेलं माझं पाकिट मारलं गेलंय. आणि परत गोताडने माझ्या समोर जोरात हसायला सुरुवात केली. त्याच्या हसण्याचा तो जोर ओसरल्यावर मी परत विचारलं, गोताड तुम्ही शुद्धीमध्ये आहात ना? तुम्हीच म्हणताय 6,500 रुपयाचं पाकिट तुमचं मारलं गेलं आणि त्याच्यावर तुम्हीच हसताय. नाही म्हणे साहेब, माझ्या पाकिटामध्ये जमतेम 25-30 अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे 40 रुपये असतील. मग म्हटलं की तुमचं 40 रुपयाचं पाकिट गेल्यावर तुम्ही 6,500 रुपयाची बोंब का मारलीत? म्हणे साहेब, ज्याने माझं पाकिट मारलं त्याला शिक्षा तर व्हायला पाहिजे ना. आता हे कोड्यात बोलणं मला बिलकुल काही कळेना. पाकिट मारलं गेल्यानंतर त्यात 6,500 रुपये आहेत असं सांगून हमसून हमसून रडणाऱ्या माणसाला तो पाकिटमार परत कधी भेटणार आणि हा त्याला शिक्षा कधी करणार असे प्रश्न आत्ता जे आपल्या मनामध्ये आहेत तेच त्यावेळी माझ्या मनामध्ये आले. हे माझ्या मनावरचे प्रश्न जेव्हा चेहऱ्यावरती उमटले तेव्हा गोताडने मला सांगितलं की साहेब, त्या पाकिटमार लोकांची एक साखळी किंवा गँग असते. जो पाकिट उडवतो तो आपल्याकडे कधीही क्षणभर ते ठेवत नाही, लगेच समोरच्याकडे पास करतो. तिथून ते पुढे पुढे जात राहतो. आता मी 6,500 रुपयाची बोंब मारल्यावर आज संध्याकाळी त्यांची टोळी जेव्हा ते पाकिट घेऊन बसेल, त्याच्यामध्ये 40 रुपये निघतील, तेव्हा त्यांच्यामध्ये आपसात मारामाऱ्या सुरू होतील. त्यांना सगळ्यात पहिल्यांदी ज्याने माझ्या खिशातनं पाकिट उडवलं त्याच्यावर संशय येईल की याने 6,500 रुपये काढून घेऊन 40 रुपयाचं पाकिट पुढे सरकवलं आणि मग ते त्याला धुतील. आता गोताडचं हे लॉजिक मला पटण्यासारखं होतं. एवढं सगळं ऐकल्यावर मोठ्या हुशारीने काम करणाऱ्या समोरच्या गोताडला मी पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि म्हटलं, मानलं बुवा गड्या तुला. 40 रुपयाचं पाकिट गेल्यानंतर 6,000 रुपयाची बोंब करून तू निदान त्या टोळीमध्ये भांडण लावायचा एक प्रयत्न तरी केलास. असं म्हणून आम्ही दोघेही नंतर आमच्या कामाला निघून गेलो. चौथ्या दिवशी सकाळी पेपर वाचताना पेपरच्या खालच्या अर्ध्या भागामध्ये छापलेल्या एका ठळक बातमीकडे माझं लक्ष गेलं. बातमी अशी होती की कुर्ला स्टेशनच्या आसपास कार्यरत असणाऱ्या एका पाकिटमारांच्या टोळीमध्ये आदल्या दिवशी काही कारणावरून आपापसामध्ये हाणामारी झाली आणि त्याच्यामध्ये एका माणसाचा मुर्दा पडला. ती बातमी वाचल्याबरोबर 2-3 दिवसापूर्वी गोताड हसत हसत सांगत असलेली सगळी घटना मला आठवली आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला. त्या पेपरचं पान तसंच मी माझ्याकडे ठेवलं. त्याची घडी घालून मी माझ्या
टेबलापर्यंत आलो आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये तो पेपर लपवून ठेवला. नंतर फोन करून गोताडला त्या डिपार्टमेंटमधनं माझ्याकडे बोलवून घेतलं आणि एखादी गुप्त खजिन्याचा नकाशा असलेला कागद दाखवावा तसा तो पेपर मी गोताडच्या समोर धरला. त्यानेही ती बातमी वाचली. फारशी प्रतिक्रिया न देता परत एकदा त्यांनी बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये खालच्या ज्या 2 ओळी होत्या तिथे बोट लावून त्या परत मला वाचायला गोताडने सांगितलं. मी त्या खालच्या 2 लाईन परत वाचल्या. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की पोलीस या हत्येमागे असलेल्या कारणाचा पुढील तपास करीत आहेत. माझं हे वाचून झाल्यावर गोताडने पटकन आपल्या तोंडावर बोट ठेवलं आणि तो स्तब्ध झाला. त्याच्या एकंदर देहबोलीवरनं त्याला जे काही सांगायचं होतं ते माझ्यापर्यंत पोहोचलं. तो सांगत होता की पोलीस ज्या कारणाचा शोध घेत आहेत ते कारण केतकर साहेब तुम्हाला आणि फक्त मला माहीत आहे आणि त्या कारणाची याच्या पुढे कुणाशीही वाच्यता आपण दोघांनीही न करण्यामध्ये खरा शहाणपणा लपलेला आहे. साहसे श्री प्रतिवसती किंवा हिम्मते मर्दा मुद्दते खुदा म्हणजे जो माणूस हिम्मत करतो त्याला देव मदत करतो किंवा जो थोडंसं धाडस किंवा साहस दाखवतं त्याला यशप्राप्ती होते. हे शाळेमध्ये असलेल्या वयापासून मी ऐकत होतो, पण ते प्रत्यक्षात येऊ शकतं हे मला समोरच्या गोताडने आपल्या वागण्यातून आज पटवून दिलं होतं.